नमस्कार मित्रांनो, मी सुनील गव्हाणे आणि बाबा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, खरीप 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पुरेसा भाव नसल्यामुळे शासनाच्या माध्यमातून त्यांना अनुदान देण्यासाठी कापूस सोयाबीन अनुदान योजना आणण्यात आली होती। आणि या योजनेअंतर्गत मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये कापसाचा किंवा सोयाबीनचा पेरा ई पीक पाहणी पोर्टलवर लावला होता, अशा शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यात येणार होतं। तर या हेक्टरची मर्यादा मित्रांनो 2 हेक्टरपर्यंत होती, परंतु तुम्ही जर 2 हेक्टर कापूस आणि 2 हेक्टर सोयाबीन असे 2 पिकं घेतले असतील तर या दोन्ही पिकांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, या योजनेचे पैसे कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळतील याची माहिती आपण पाहणार आहोत। आणि त्यानंतर मित्रांनो, तर या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला KYC करण्याची गरज आहे किंवा नाही याची माहिती देखील सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदानासाठी शासनाच्या माध्यमातून संमतीपत्र भरून घेण्यात आले होते आणि हे संमतीपत्र भरल्याच्या नंतर याची ऑनलाईन याद्या कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून बनवण्यात आल्या आहेत। आणि मित्रांनो, ह्या याद्या बनवल्याच्या नंतर आता या योजनेचं पेमेंट 26 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, 26 सप्टेंबर रोजी तुम्हाला या योजनेचं पेमेंट मिळणार आहे। तसेच मित्रांनो, यामध्ये काही शेतकऱ्यांना पेमेंट येणार नाही। जर तुम्हाला पेमेंट आलं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकाकडे संपर्क करून तुम्ही जर कागदपत्र दिली नसतील तर कागदपत्र द्यायचे आहेत। तसेच मित्रांनो, तुम्ही जर कागदपत्र देखील दिली असतील तरीसुद्धा जर तुम्हाला 26 तारखेला या योजनेचं पेमेंट मिळालं नसेल तर तुम्हाला कृषी सहाय्यकांना विचारायचं आहे की तुमचं नाव या योजनेमध्ये KYC साठी आलेलं आहे का। तर मित्रांनो, या योजनेमध्ये KYC साठी सर्व शेतकऱ्यांची नावे येणार नाहीत, फक्त काही थोड्याशा प्रमाणात शेतकऱ्यांची नावे KYC साठी येणार आहेत। म्हणजे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी PM किसान पोर्टलवर KYC केली असेल, तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील KYC केली असेल, अशा शेतकऱ्यांना या योजनेची KYC करण्याची गरज नाही। तर मित्रांनो, असे काही शेतकरी असतील ज्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळत नाही, त्यांनी ITR भरलेला असेल आणि असे काही बरेचसे प्रॉब्लेम असतील ज्यामुळे त्यांना PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत नाही, परंतु त्यांचं अनुदानाच्या यादीमध्ये नाव आहे आणि त्यांना जर लाभ मिळवायचा असेल तर त्यांना कृषी सहाय्यकाकडे जाऊन त्यांची KYC करणे गरजेचं आहे। ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही KYC कराल त्यानंतर तुम्हाला या योजनेचे देखील पेमेंट मिळणार आहे। तर मित्रांनो, आपल्या बाबा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशाच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती आपण आपणास देत असतो। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।